बुधवारी सराटी इथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती 12 जूनला बुधवारी मध्यरात्री खालावल्याची माहिती समोर येते। त्यानंतर मध्यरात्री त्यांना सलाईन देण्यात आलं। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने बुधवारी दुपारी मनोज जरांगे यांची पुन्हा आरोग्य तपासणी केली। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केली आहे। त्यानुसार जरांगे यांना दिवसभरात 3 IV फ्लुइडच्या सलाईनच्या बाटल्या द्यायच्या आहेत। त्यापैकी त्यांना 1 बाटली देण्यात आली आहे। अन्य 2 बाटल्या दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 अशी दिली गेली जाणार आहे। आता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिजिशियन श्री नागरे सर व येथील वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉक्टर घुले व आमच्या टीमने आता श्री मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केलेली आहे। तपासणीमध्ये त्यांचा BP 100/90 असा आहे। त्यांचा जो नाडी आहे, पल्स आहे ती 82 आहे आणि SpO2 जे आहे त्यांचं 96 आहे, 96 आहे। त्यामुळे त्यांची एकंदरीत परिस्थिती जी आहे आता स्थिर आहे आणि सकाळपासून त्यांना IV फ्लुइड सुद्धा सुरू आहे। त्यांना दिवसभरामध्ये 3 IV फ्लुइड द्यायचे। त्यातला पहिला एक RL सलाईन पूर्णपणे आपण दिलेली आहे। दुसरा पॉइंट NS चा सुरू आहे आणि इव्हनिंगला आम्ही 3रा IV फ्लुइड आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांची प्रकृती आणखी स्थिर कशी राहील। सध्या परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती एकदम स्थिर आहे। मी डॉक्टर अविनाश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका अंबड। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत।